हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. मस्त गरमागरम तंदुरी रोटीसोबत मस्त क्रीमी एकदम सॉफ्ट असं हे बटर चिकन कोणाला खायला नाही आवडणार. अगदी झटपट घरच्या घरी एकदम क्रीमी असं हे हॉटेल स्टाईल बटर चिकन कसं तयार करायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बटर चिकनसाठी इथे मी 1 किलो चिकन 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे मी रेग्युलर चिकन वापरलेलं आहे. तुम्ही हवं तर बोनलेस चिकनसुद्धा वापरू शकता. आता हे आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी 1 चमचा धने पावडर टाकली आहे. 1 चमचा जिरे पावडर टाकायची आहे. तसेच आपल्याला इथे 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं व लसूण याची पेस्ट घालायची आहे. तर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे. आता इथे मी 3 चमचे दही घातलेलं आहे. 1 किलो चिकनसाठी मोठे 3 चमचे दही घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या चिकनच्या पीसेसला हा सर्व मसाला व दही व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता यावरती एक ताट झाकून आपण हे साईडला ठेवून देऊया. तर आपलं चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. इथे पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 तमालपत्र टाकायची आहेत. 2 उभे चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत. आता कांदा आपल्याला थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटानंतर आता आपल्याला यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. तसेच 1 इंच आल्याचे इथे मी काप करून घातलेले आहेत. आता याला छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा छान लालसर झाला आहे. यामध्ये आपल्याला 2 उभे चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 7 ते 8 काजू घालायचे आहेत व हे 2-3 मिनिटे परतवायचं आहे. आता 2-3 मिनिटानंतर हे छान परतलं आहे. यामध्ये इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतर यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे व हा मसाला 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता हा मसाला म्हणजेच यातील कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे. गॅस बंद करून घेऊया व हा मसाला थोडासा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता इथे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे आणखी थोडंसं हे गरमच आहे परंतु बऱ्यापैकी याची वाफ निघून गेलेली आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे मिक्सरला छान बारीक असं वाटून घेऊया. आता हे जे पाणी आहे ते सुद्धा मी यामध्येच घालणार आहे व हे मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे. याची आपल्याला प्युरी तयार करायची आहे. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा धने पावडर घालायची आहे व 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. आता इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता याची छान अशी प्युरी बनवून तयार झालेली आहे. आता आपण हे एखाद्या चाळणीने गाळून घेणार आहोत. इथे एका भांड्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे. आता आपण हे तयार केलेलं वाटण या चाळणीमध्ये टाकूया व हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जी ग्रेव्ही तयार करणार आहोत ती एकदम क्रीमी व सॉफ्ट बनून तयार होईल. आता इथे सर्व मसाला मी चाळणीने गाळून घेतला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते भांडं विसळवून ते पाणी मी या चाळणीमध्ये टाकलेलं आहे व परत गाळून घेतलेलं आहे. आता हे आपलं ग्रेव्हीसाठी लागणारं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवूया. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे. आता या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे बटर घालायचं आहे. बटर थोडंसं वितळवून घ्यायचं आहे. बटर वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. आता इथे मी चिकनचे काही पीसेस या पॅनमध्ये घालत आहे. आता हे चिकनचे पीसेस अलटवून पलटवून आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी 2 बॅचमध्ये चिकनचे पीसेस फ्राय करणार आहे. इथे मी अर्धे घातलेले आहेत. आता हे चिकनचे पीसेस आपल्याला फ्राय करायला 5 ते 6 मिनिटे लागतात. हे चिकनचे पीसेस छान कोरडे होईपर्यंत आपल्याला या बटरमध्ये परतवून घ्यायचे आहेत.
आता इथे 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे चिकनचे पीसेस छान कोरडे झालेले आहेत. यातील पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे. हे पीसेस छान फ्राय झाले आहेत. याप्रमाणे दुसरेही फ्राय करून घेऊ. आता इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तसेच 2 मोठे चमचे बटर घालायचं आहे. बटर आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. बटर वितळल्यानंतर आपण जी सर्व मसाल्याची प्युरी तयार केली आहे ती घालायची आहे. आता प्युरी घातल्यानंतर हे आपल्याला 1-2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित याला मिक्स करत हे आपल्याला शिजवायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही जसजशी शिजत आहे तसं तसं याला दाटसरपणा येत आहे. यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे व ही ग्रेव्ही आपल्याला 1-2 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे. याला आपण चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करूया. ग्रेव्ही छान दाटसर अशी झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे चिकनचे पीसेस फ्राय करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चिकनचे पीसेस आपण जेव्हा फ्राय केले त्यावेळेला अर्धवट शिजलेले आहेत, म्हणजे 70 ते 80% शिजलेले आहेत. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनचे पीसेस व्यवस्थित शिजले जातील. 5 ते 6 मिनिटानंतर यावरील आपण झाकण काढून पाहूया. आता इथे तुम्ही पाहू शकता भाजीला रंग सुरेख आलेला आहे. मस्त क्रीमी असं चिकन हे दिसत आहे. आता हे आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. आता आपण हे चिकन व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या हे चिकन निघत आहे, म्हणजेच हे चिकन छान असं शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे क्रीम घालायची आहे. आता इथे क्रीम घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. क्रीम घातल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे व क्रीम घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा व नंतर चिकन मिक्स करा. छान क्रीमी असं हे चिकन आपलं बनून तयार झालेलं आहे. मस्त गरमागरम हे बटर चिकन तंदुरी रोटीसोबत एकदम भन्नाट असं लागतं. एकदम सॉफ्ट, एकदम मऊ शिजलेले हे चिकनचे पीसेस व यासोबत मस्त क्रीमी अशी ही ग्रेव्ही एकदम छान अशी बनून तयार झालेली आहे. तर यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडीशी क्रीम घालूया व यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. अशा प्रकारे आपलं हे एकदम क्रीमी सॉफ्ट असं बटर चिकन बनवून तयार झालेलं आहे. गरमागरम तंदुरी रोटीसोबत हे बटर चिकन एकदम भन्नाट असं लागतं. तुम्हाला जर तंदुरी रोटीची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुम्ही ही बटर चिकनची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.